नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 आजच शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी झालेली ही गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका आहे. 2 तासाचा वेळ होता. 40 गुणांची प्रश्नपत्रिका होती. प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी आहे. प्रश्न तिसरा आणि त्यातला एक आपण सोडवलेला आहे. प्रश्न 1 ते 2 पूर्ण करून तिसऱ्यातला ए पूर्ण केलेला आहे आणि बी मधला एक उपप्रश्न सोडवलेला आहे. दुसरा 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुण. 6 गुणांचा प्रश्न आहे. 5 प्रश्न असतात. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? या ठिकाणी आपल्याला सूत्र जे वापरायचं आहे ते SN बरोबर n भागिले 2 चौकट कंसात 2a अधिक गोल कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d चौकट कंस पूर्ण n 12 आहे. या ठिकाणी 12 वर्षामध्ये दरवर्षी या ठिकाणी 5,000, 7,000, 9,000 असं प्रत्येक वर्षी 2,000 वाढत आहेत. म्हणजे ए म्हणजे पहिला हप्ता आहे तो 5,000चा. डी म्हणजे सामान्य जो फरक आहे, सामान्य फरक तो डी बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद 7,000 वजा 5,000 2,000. या ठिकाणी S12 किमती घ्या. यांची किंमत 12 आहे. S12 बरोबर 12 भागिले 2 चौकट कंसात 2 गुणिले ए 5,000 अधिक n वजा 1 म्हणजे 12. यांची किंमत आहे 12 वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले डी 2,000 आहे. 2,000. ओके. किमती काढल्यानंतर 12ला 2 भागले की 6 आलं. आतमध्ये 500, 5,000 गुणिले 2 10,000 अधिक 12 गेलं 11 गुणिले 2,000. या ठिकाणी 6 गुणिले 10,000 अधिक 11 दुनी 22,000 2,000 गुणिले 11 22,000 22,000 आणि 10,000 32,000. इथं गुणिले 6 हे 32 गुणिले 6 192 6 दुनी 12 साजरिक 18 आणि 19 192 वर 3 शून्य म्हणजे 1,92,000 रुपये. सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक 1,92,000 आहे. ओके. अशा पद्धतीने 3 गुणांचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. दुसरं, काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे. या ठिकाणी 0 ते 5 पूर्णांक संख्या लिहिलेली कार्डेचा नमुना अवकाश जो आहे तो S बरोबर मर्यादित कंसात 0 1 2 3 4 5 हा काय आहे? 0 ते 5 पर्यंतच्या संख्या लिहिलेला कार्डांचा जो नमुना अवकाश आहे तो 6. नंबर ऑफ S 6 कार्डांचा नंबर ऑफ S 6. घटना ए काय आहे? काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असणे. म्हणजे ए बरोबर या ठिकाणी नैसर्गिक संख्येमध्ये 0 येत नाही. 1 2 3 4 आणि 5 त्यामुळं नंबर ऑफ ए बरोबर 5. ओके. आणि म्हणून पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. पी ऑफ ए बरोबर एची संभाव्यता पी ऑफ नंबर ऑफ ए 5 आहे, नंबर ऑफ ए 6 आहे. पी ऑफ ए बरोबर 5/6. ओके. काढलेल्या कार्डावरील संख्या नैसर्गिक संख्या असण्याची संभाव्यता 5/6. त्यातला दुसरा आहे काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे. आता पूर्ण संख्यांचा संच या ठिकाणी घटना बी नंबर 2 घटना बी काढलेल्या कार्डावरील संख्या काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण संख्या असणे. आता पूर्ण संख्या मर्यादित कंसात पूर्ण संख्यांचा संच शून्याला घेऊन असतो. त्याशिवाय पूर्णत्व येत नाही त्या संचाला. 0 1 2 3 4 5. नंबर ऑफ बी बरोबर 6. ओके. आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस
नंबर ऑफ बी 6/6, त्यामुळं पी ऑफ बी बरोबर 1. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण संख्या असणे संभाव्यता त्याची 1 आहे. ओके, त्यातला चौथा आहे पुढील सामग्री आयतालेखाद्वारे काढा. 4 दिलेले असतात, 5 नाही, मग असे 5 चुकून म्हटलं. एकूण 4 दिलेले असतात, 2 सोडवायचे असतात. प्रश्न तिसऱ्या बीतला हा शेवटचा आहे. पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. विद्यार्थ्यांची उंची सेंटीमीटरमध्ये विद्यार्थी संख्या 135 ते 140 सेमी उंची असणारे 4 विद्यार्थी आहेत. 140 ते 145 सेमी उंची असणारे 12, 145 ते 150 सेमी उंची असणारे 16, 150 ते 155 उंची असणारे 8. हे आयताले जे वर्ग आहेत ते सलग वर्ग आहेत. त्यामुळं आलेख काढताना या ठिकाणी पहा, हा x आलेख आहे, हा y आलेख आहे. x अक्षावर या ठिकाणी 2 सेंटीमीटर बरोबर 5 सेमी आणि y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी. पहा या ठिकाणी 0 पासून इथे 135 आहे. हा क्रिंक मार्क करायचा आहे. आरंभीपासून वर्ग नाहीत म्हणून हा क्रिंक मार्क अत्यंत महत्त्वाचा आहे. घडी घातल्यासारखा भाग असो. 135 ते 140 4. इथं 2 सेंटीमीटर म्हणजे 5 आहे. 135 140 140 145 140 145 135 ते 140 4 विद्यार्थी आहेत या उंचीमध्ये. 140 ते 145 या ठिकाणी 12 विद्यार्थी आहेत. y अक्षावर 2 सेंटीमीटरला 1 विद्यार्थी आहे. 1 सेंटीमीटरला 2 विद्यार्थी आहेत. 2 4 6 8 10 12 14 आणि 16. ओके, विद्यार्थी संख्या आहेत. ही विद्यार्थी संख्या y अक्षावर आहे. 140 ते 145 12 विद्यार्थी असे सलग आयत आहेत. 145 ते 150 आयतालेख आहे तो. 16 विद्यार्थी आहेत. 145 ते 150 सर्वात उंच आणि शेवटी 150 ते 155चे एकूण 8 विद्यार्थी आहेत असे जोडलेत आणि आयतालेख तयार केला आहे. पहा. ओके, आपणही असाच काढलेला असणार आहे. जरी विद्यार्थ्यांची उंची 1 सेंटीमीटरला 5 सेमी घेतली असेल तरी चालेल. हा लहान येईल एवढंच. ओके, 1 सेंटीमीटरपर्यंत येईल. 2 सेंटीमीटरला इथं 5 सेंटीमीटर समजलेले आहे. ओके, अशा पद्धतीनं प्रश्न तिसरा पूर्ण केलेला आहे. प्रश्न चौथा आहे. या ठिकाणी खालील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी 4 गुणांचा एक प्रश्न असतो. आपल्याला 3 दिले असतात, सोपे असतात आणि त्यापैकी 2 सोडवायचे असतात. 4 2 8 गुणांचा प्रश्न आहे. पहिला, एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घणांची बेरीज 91 आहे, तर ते समीकरण कोणते? या ठिकाणी ती जी मुळे आहेत अल्फा आणि बीटा ही 2 मुळे आहेत. त्यांची बेरीज दिल्या 7 म्हणजे अल्फा अधिक बीटा आणि त्यांच्या घनांची बेरीज अल्फा घन अधिक बीटा घन 91 दिलेली आहे. म्हणून अल्फा अधिक बीटा कंसाचा घन याचाच विस्तार वापरायचा. अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हा विस्तार आहे. अल्फा अधिक बीटा 3 आहे, 7 आहे. 7चा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन 91 दिलेला आहे अधिक 3 अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा 7. इथं 7 त्रिक 21 अल्फा बीटा, 3 अल्फा बीटा गुणिले 7 आहे इथं. ओके, 7 त्रिक 21 अल्फा बीटा हे 91. 7चा घन 343. ओके, 343 91 मागाले. 343 वजा 91 बरोबर 21 अल्फा बीटा. 343 म्हणून 91 गेले, 3 म्हणून 1 गेला 2, 34मधून 9 गेले 25. ओके, म्हणजे 252 बरोबर 21 अल्फा बीटा. अल्फा बीटा बरोबर 252 भागिले 21. 21 1 21, 25मध्ये 21 गेले उरले 4, 42 झाले. 21 2 42 अल्फा बीटा 12 आलं आणि अल्फा अधिक बीटा 7 दिलेलं आहे. त्यामुळे ते वर्ग समीकरण x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा बीटा बरोबर 0 किमती घालूया. म्हणून x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा 7 दिलेला आहे. त्यामुळे वजा 7x ओके अधिक अल्फा बीटा म्हणजे 12 आपण काढलेला आहे बरोबर 0. ओके, हा 4 गुणांचा प्रश्न आहे. हे इष्ट समीकरण आहे. ओके, अशा पद्धतीनं. चौथ्यातला दुसरा प्रश्न आहे. श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये भावाने विकत घेतले. प्रति शेअर 0.5% दलाली
व दलालीवर 18% GST दिला तर 100 शेअर्सवरील एकूण गुंतवणूक किती रुपये होती? पहिला प्रश्न. दुसरा, गुंतवणुकीवर दलाली किती? तिसरा, दलालीवरील GST काढा. आणि चौथा, 100 शेअर्सवरील एकूण किती रुपये खर्च झाले? या ठिकाणी शेअरचा बाजारभाव आहे तो 900 रुपये दिलेला आहे. विकत घेतलेले शेअर 100 आहेत, त्यामुळे 100 शेअर खरेदी करण्यासाठी लागलेली रक्कम 900 गुणिले 1000 बरोबर 90,000 रुपये. ओके, म्हणजे शेअरसाठी केलेली गुंतवणूक 90,000 रुपये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. गुंतवणुकीवर दलाली किती दिली? दलालीचा दर प्रति शेअर 0.5% आहे, त्यामुळं दलाली शेअरच्या बाजारभावावर आकारली जाते. त्यामुळे द्यावी लागणारी दलाली प्रति शेअर 900 रुपये बाजारभाव आहे. 0.5%, या 2 शून्य गेल्या. 9 गुणिले 0.5, 9 5 45, 4.5 रुपये प्रति शेअर. 100 शेअरवरील दलाली 100 गुणिले 4.5, 450 रुपये. गुंतवणुकीवरील दलाली 450 रुपये. नंबर 2चं उत्तर. गुंतवणुकीवर दलाली किती द्यावी लागली? 450 रुपये द्यावी लागली. तिसरा आहे, दलालीवरील GST काढा. दलालीवरील GST, आता GSTचा दर 18% आहे. दलालीवरील GST 18%नं 450चा 450 गुणिले 18 100. 18नं 450ला 18 0 0, 18 5 90ला 0 हा 9, 18 चौक 72 आणि 9 81 भागिले 100 आहे. दशांश तिसऱ्या ठिकाणी 81.00 म्हणजे 81 रुपये. दलालीवरील GST 81 रुपये. नंबर 3, दलालीवरील GST काढा 81 रुपये. 100 शेअर्सवरील एकूण गुंतवणूक 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाला? 100 शेअर्ससाठी झालेला खर्च 100 गुणिले बाजारभाव म्हणजे हे 90,000 रुपये अधिक एकूण दलाली 450 रुपये आणि दलालीवरील GST 81 रुपये. या सगळ्यांची बेरीज 100 गुणिले 900 90,000 अधिक 450 एकूण दलालीवरील GST 81. एकक स्थानची बेरीज 0011. दशक स्थानांक या ठिकाणी एकक स्थानांक 1001. त्यानंतर दशक स्थानांक 8 आणि 5 13, 13 आणि 0 13 आणि 3 हाच्याला 1. शतक स्थानांक 4 आणि 1 5, 5 आणि 0 5 आणि हे 90 तसंच 90,531 रुपये 100 शेअर्ससाठी झालेला खर्च. 100 शेअर्ससाठी झालेला खर्च बरोबर 90,531 रुपये. ओके, हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यातला तिसरा प्रश्न आहे, शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तासाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा. निधी रुपये. विद्यार्थी संख्या 10 ते 20 जमवणारे 10, 20 ते 30 रुपये. निधी जमवणारे 36, 30 ते 40 चे 15 विद्यार्थी आहेत. 40 ते 50 चे 20, 50 ते 60 चे 7, 60 ते 70 चे 8, 70 ते 80 चे 8. या ठिकाणी आपल्याला संचित मध्यक काढायचं आहे. त्यामुळे निधी रुपये, विद्यार्थी संख्या संचित वारंवारतेपेक्षा कमी, वरून खाली बेरीज केल्या 10 अधिक 37 47 अधिक 15 62, 7 5 12 4 1 5 1 6 62 आणि 20 82, 82 7 89 आणि 8 97, 97 8 105 एकूण विद्यार्थी आहेत. ओके, येथे FI 105 आहे, विद्यार्थी संख्या 105 आहे. N भागिले 2 आपल्याला सूत्रामध्ये आवश्यक आहे. मध्यक L अधिक चौकड कंसात N भागिले 2 वजा CF भागिले F चौकड कंस पूर्ण गुणिले H CF H F मिळवण्यासाठी L मिळवण्यासाठी आपल्याला N भागिले 2 105ला 2 भागले की 52.5 येते. 52.5 मध्यक हा अंदाजे 53वा प्राप्तांक आहे. म्हणजे या ठिकाणी 52.5 म्हणजे पूर्णांकात 53 घेतल्यामध्ये 30 ते 40 या वर्गामध्ये 52.5 येते. 30 ते 40 यामध्ये 62, 47च्या पुढं 62 म्हणजे 30 ते 40 या वर्गामध्ये 52.5 येते. म्हणून 30 ते 40 हा मध्यक वर्ग आहे. 30 ते 40ची खालची मर्यादा L 30 आहे. 15 F आहे. या ठिकाणी 47 त्याच्या वरच्या वर्गाची वारंवारता CF आहे 47. H वर्गांतर 40 ते 50, 50 ते 60 10 आहे.
सूत्र एल बरोबर 30 ते 40ची वर्गाची वर्गमध्ये आता खालचीमध्ये आता 30 एन भागिले 2 52.5 सी एफ 47 एफ 15 आहे. ओके. आणि याचे 10 आहे. किमती घालूया. एलची किंमत 30 अधिक वर्गमुळात एन भागिले चौकटी कंसात 52.5 वजा 47 भागिले 15 गुणिले 10 याचे आहे. 30 तसंच 52.5 मधनं 47 गेले 5.5 गुणिले 10 भागिले 15 मागं 30 आहे. 30 अधिक 5.5 गुणिले 10 55 भागिले 15 30 अधिक मागं आहे 30 अधिक 11ला 3 भागलं 2 दशांशापर्यंत 3.66 30 अधिक 3.66 मध्यक 33.66 30 आणि 3.66 33.66 जमा केलेल्या निधीचा मध्यक 33.66 रुपये. अशा पद्धतीनं हे 4 मार्काचं उदाहरण आहे. ओके. प्रश्न 5वा. प्रश्न 5व्यातला 1 सोडवायचा 3 गुणांचा. प्रश्न 4था आपण 8 गुणांचा सोडवला. 5व्यातला 1 एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणी दिली आहेत. सायकल विद्यार्थ्याचे शेकडा प्रमाण 35%, बसचं 1%, रेल्वेचं 2%, रिक्षा 20%. या ठिकाणी आपण 35 अधिक ए अधिक 2a अधिक 20 यांची बेरीज 100% विद्यार्थ्यांच्या शेकडा प्रमाण 100 यायला हवी. त्यामुळं 35 आणि 20 55 एची किंमत काढणं गरजेचं आहे. अधिक 2a 3a बरोबर 100 3a बरोबर 100 वजा 55 3a बरोबर 100 म्हणून 55 गेले 45 म्हणून ए बरोबर 45 भागिले 3 15 याची किंमत आलेली आहे. ओके. अशा पद्धतीने इथं 35 इथं 15 नवीन तक्ता तयार करा. 15 आणि 15 दुनी 30. सायकल 35%, बस 15%, रेल्वे 30% आणि रिक्षा 20%. या ठिकाणी आयतालेख काढायचा आहे. एची किंमत काढा आणि त्यावरून वृत्तालेख काढा. आत्ताच आपण एची किंमत ही 15 काढलेली आहे. इथं 15 30 35 नवीन तक्ता. या ठिकाणी केंद्रीय कोन काढण्यासाठी वाहनाचा प्रकार सायकल, विद्यार्थ्यांचे प्रमाण 35, बस 15, रेल्वे 30, आता आपण पाहिलं रिक्षा 20, थिटा एकूण 100 आहे. हे 100पैकी 35 सायकल तर 360ला काय हे सोडवून 126 अंश येत आहे. 100ला 15 या ठिकाणी बस तर 360ला 54. या ठिकाणी 15 सेकंद 90ला 0 4 15 ते 45 54 आणि 2 शून्यात आता 54 अंश. इथं 0 0 गेले 35 गुणिले 360चा गुणाकार 1260 भागिले 10 126 अंश. करून पहा. इथं 100ला 30 रेल्वे तर 360ला काय या ठिकाणी ह्या 2 शून्य गेल्या 36 त्रिके 108 अंश. इथं सुद्धा 100ला 20 रिक्षा तर 360ला काय ह्या 2 शून्य गेल्या 36 72 126 154 108 आणि 72 एकूण 360 मिळतात. आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. या ठिकाणी एक त्रिज्या काढून घ्यायची आणि मग समजा ही OA आहे, नाही लिहिली तर नावं चालतात. पहिला 126 मापाचा कोण आहे, सायकलसाठी 126 केंद्रीय कोण आहे. या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी 126 मापाचा कोण करायचा आहे. पहा अशा पद्धतीनं कोण मापक धरले 126. इथं 110 120 125च्या पुढं 125च्या पुढं एक घर आहे 126. हा जो कोण आहे तो 126 अंश बस. ओके. इथं बी. त्यानंतर दुसरा कोण आहे 54 अंशाचा. याला 54 अंशाचा कोण करायचा. या ठिकाणी 50 आणि पुढं बरोबर 4 घरं. ओके. 50च्या पुढं 55ला एक घर कमी. हा 54 अंशाचा कोण आहे. इथं आपण सी म्हटलं. हा कोण BOC 54 अंशाचा आहे. म्हणजे बसनं जाणारे 54 126 अंश. बसनं 126. हे सायकलचे आहेत. 126 अंश सायकल. बस
54°. हा 54° बस. परत 108 अंशाचा कोन आहे, यालाच ओशीलाच या ठिकाणी 108 अंशाचा कोन. 100च्या पुढे 108, इथं 100 आहे, इथं 105. ओके, 105 इकडून घ्यायचं आहे, इथं 100 झालेलं आहे, इथं 105 आणि 110ला 2 मिली कमी म्हणजे 108. ओके, इकडून मोजायचे. हा डी इथं, त्यामुळं COD हा 108 अंशाचा कोन झाला. आणि हा जो कोन आहे तो रेल्वेसाठी. ओके, रेल्वे 108. आणि शेवटी हा रिक्षासाठी 72 अंशाचा कोन उरलेला आहे, तो रिक्षा. अशा पद्धतीनं हा वृत्तालेख पूर्ण करायचा. ओ हा या ठिकाणी वर्तुळ केंद्र आहे. ओके, हा वृत्तालेख 126 अंश सायकल, 54 बस, 108 अंश रेल्वे आणि 72 रिक्षा. आणि शेवटचा प्रश्न आहे, गट ए व गट बी मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट ए मधील एक विद्यार्थी गट बी मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु गट बी मधील एक विद्यार्थी गट ए मध्ये आल्यास ए गटातील विद्यार्थी संख्या बी मधील गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा. या ठिकाणी ए गटातील विद्यार्थी संख्या आपण एक्स मानू. ए गटातील विद्यार्थी संख्या एक्स मानू आणि बी गटातील तुम्ही लिहा पूर्ण विद्यार्थी संख्या बरोबर वाय मानू. पहिल्या अटीनुसार इथं असं म्हटलेलं आहे, ए मधील एक विद्यार्थी म्हणजे एक्स मधील एक विद्यार्थी बी गटाकडे गेला म्हणजे एक्स वजा एक इकडला एक कमी झाला आणि बी मध्ये एक वाढला. ओके, हे पहिल्या अटीनुसार. बी ए मधील विद्यार्थी संख्या कमी झाली 1नं, बी मधील विद्यार्थी संख्या वाय मध्ये 1ची वाढ झाली. समीकरण तयार करूया. वजा वाय माग घेतले, एक्स वजा वाय बरोबर 1 वजा 1 पलीकडे गेला अधिक 1, एक्स वजा वाय बरोबर 2 हे पहिलं समीकरण. ओके, एक्स वजा वाय बरोबर 2. दुसऱ्या अटीनुसार प्रश्नातील या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, वाय मधील बी गटातील एक विद्यार्थी म्हणजे कमी झाला तर या ठिकाणी तो ए गटामध्ये आला म्हणजे एक्स मध्ये मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये ए गटातील परंतु बी मधील एक विद्यार्थी ए मध्ये आला म्हणजे वाय मधला एक कमी झाला आणि ए मध्ये एक वाढला. तर अशा वेळेला विद्यार्थी संख्या ए गटातील विद्यार्थी संख्या ही बी गटातील विद्यार्थी संख्या वाय वजा 1च्या दुप्पट होते. हे दुसऱ्या अटीनुसार एक्स अधिक 1 बरोबर 2 गुणिले वाय 2y वजा 2. ओके, 2 गुणलं 2y वजा 2. समीकरण तयार करायचे. एक्स म्हणून 2y माग घेतले वजा 2y वजा 2 अधिक 1 पलीकडे घेतले वजा 1, एक्स वजा 2y बरोबर वजा 3. ओके, हे दुसरं समीकरण. 1 मधून 2 वजा करू एक्सचे निरसन होते. मग समीकरण 1 मधून 2 वजा करू एक्स वजा वाय बरोबर 2 हे पहिला आहे. आणि दुसरं आहे एक्स वजा 2y बरोबर वजा 3. वजा करू म्हटलेलं आहे. दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलतं. हे अधिक एक्सचा वजा वजा 2yचा अधिक आणि वजा 3चा अधिक एक्स वजा एक्स गेले अधिक 2y म्हणून 1 गेला y बरोबर 3 आणि 2 5. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे? एक्स वजा वाय बरोबर 2. एक्स वजा वायची किंमत 5 बरोबर 2. एक्स बरोबर 2 अधिक वजा 5 पलीकडे गेले अधिक 5, एक्स बरोबर 7. एक्स बरोबर 7. त्यामुळं ए गटातील विद्यार्थी संख्या
आपण x मांडलेले होते ते 7 आहे आणि बी गटातील विद्यार्थी संख्या आपण y मांडलेली होती ती 5 आहे. ओके. ए गटातील विद्यार्थी संख्या 7, बी गटातील एकूण विद्यार्थी संख्या 5 आहे. ए गटातील 7, बी गटातील 5. कसं सोडवलं लक्षात आलं? अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडलेल्या आहेत. आजच उत्तरे तपासून पहा. घाबरू नका. 5व्या प्रश्नातला आपण दुसरा प्रश्न थोडासा हा काठिण्य पातळीचा वाटत असला परंतु सोपाच आहे. एक सोडवायचा होता. आपण नवीन असाल तर भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्ही स्वतः लाईक करून शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.